हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. तर आपल्याला इंग्रजी जर शिकायचं असेल तर ABCDच्या पलीकडं म्हणजे स्टार्टिंग बेसिकपासून ABCDच्या नंतर जी बेसिक सुरू होते फ्रेंड्स, ते म्हणजे आपले सब्जेक्ट, वर्ब वगैरे. तर सब्जेक्ट म्हणजे नेमका काय असतो, तुम्हाला सब्जेक्टबद्दल परफेक्ट माहिती आहे फ्रेंड्स. आपला जो वाक्य इंग्लिशमध्ये, तो वाक्य सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असा मिळून बनलेला असतो फ्रेंड्स. तर ते सब्जेक्ट नेमकं काय असतं आपल्याला तोच बघायचं आहे. तर इंग्रजी व्याकरणातील सर्वात जे महत्त्वाचे नियम आहेत ते कसे फ्रेंड्स, एक वाक्य तयार होण्यासाठी आधी सब्जेक्ट लागतो, त्याच्यानंतर वर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट झाल्याशिवाय तो वाक्य असा इंग्लिशमध्ये छान आणि उपयोगासारखा बनू शकत नाही फ्रेंड्स. त्याच्यासाठी कर्ता प्लस क्रियापद आणि कर्म हे फ्रेंड्स असावेच लागतात बघा. तर कर्ता हा वाक्याचा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो बघा, कारण कर्त्याशिवाय वाक्याला चालनाच भेटत नाही फ्रेंड्स आणि वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही बघा. आपल्याला तेच बघायचे आहेत. तर सर्वनामाचे प्रकार म्हणजेच सब्जेक्ट किती, सगळे सब्जेक्ट किती बघा, 8 सब्जेक्ट आहेत. त्याच्यापैकी आपल्याला सिंग्युलर कोणचे, प्लुरल कोणचे ते पण बघायचे आणि फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे काय असते ते पण बघायचे फ्रेंड्स. तर सर्वप्रथम जे फर्स्ट पर्सनमधले सब्जेक्ट आहेत आपले कोणकोणते आहेत, आय. आणि आय हा काय फ्रेंड्स सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर अनेक वचनमध्ये कोणता, वी म्हणजे आम्ही, ते काय फ्रेंड्स प्लुरलमधला फर्स्ट पर्सनमधला सब्जेक्ट आहे. आणि काय फ्रेंड्स, हे काय आपण यांना प्रथम पुरुषवाचक नाम असे का म्हणतो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तर ते स्वतःबद्दल बोलताना वापर करतो आपण. स्वतःबद्दल म्हटलं की आपण प्रथम पुरुष येतो ना, आणि दुसऱ्याला बोललो तर आपण ते पुरुष, आणि ते तिसऱ्याबद्दल म्हणजे आपण दोन्ही बोलत आहोत, आपण आणि आपला मित्र, आपण आपल्या दुसऱ्याच मित्राबद्दल बोलत आहोत, म्हणजे तिसऱ्या मित्राबद्दल, ते काय झालं फ्रेंड्स, ते पुरुष. तर त्याच्यानंतर सेकंड पर्सनमध्ये काय येतं फ्रेंड्स, सिंग्युलरमध्ये एकवचनमध्ये यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आणि अनेक वचनमध्ये यू म्हणजे हे यू आपण कुठे यूज करतो बा. तिथे जर वाक्य जर सिंग्युलर असेल तर आपण कोणता यूज करतो, आणि प्लुरल असेल तर कोणता यू आपण यूज करतो, त्याच्यावर डिपेंड आहे. तर समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपण त्याला सेकंड पर्सन म्हणतो फ्रेंड्स. त्याच्यानंतर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे थर्ड पर्सन. तर फ्रेंड्स इथे एकवचनमध्ये ही, सी आणि इट. आता बघा, ही, सी आणि इट. ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, आणि इट म्हणजे ते. म्हणजे आपण हे इट निर्जीव गोष्टींसाठी वापरलं जातं फ्रेंड्स. त्याच्यानंतर अनेक वचनमध्ये तिथे येते बघा दे म्हणजे ते, त्या, त्यांच्या. आणि आपण इथे तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना त्याचा वापर करत असतो, त्याच्यामुळे त्याला तृतीय पुरुषवाचक असे सर्वनाम म्हटलं फ्रेंड्स. तर इट आणि देचा काही आपण सब्जेक्टमध्ये येतो बघा उल्लेख, आणि ह्याच्यावर खूप वेळेस कोणत्या पण एक्झामला क्वेश्चन येतो. तर हे इट आणि देचा आपण कन्फ्युजन क्लिअर करू फ्रेंड. तर इटचा वापर एकवचनी नामासाठी केला जातो बघा, फक्त एकवचनी नाम, आणि तो नाम कसा असायला पाहिजे फ्रेंड्स, विशेषमध्ये निर्जीव असायला पाहिजे, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग. आणि देचा वापर आपण अनेक वचनी नामासाठी केला जातो, आणि ते सजीव आणि निर्जीव आपण कोणत्या पण गोष्टीसाठी केला जातो. समजा चिल्ड्रन हा काय झाला फ्रेंड्स, अनेक वचन झाला. चाइल्ड बदलतो एकच वचन फ्रेंड्स, मग आपण चाइल्ड इट म्हणजे घेऊ शकतो. आणि ह्या इटमध्ये आपण बर्ड्स पण घेऊ शकतो बरं का, बर्ड्स वगैरे तसंच आहे ते. आता आपण काही त्यांची एक्झाम्पल पाहू. इंदिरा गांधी वॉज नोन ॲज आयरन लेडी. आता ही बघा, इंदिरा गांधी इज नोन ॲज आयरन लेडी, मतलब इंदिरा गांधी ही एक लोहपुरुष स्त्री होऊन गेली. आणि आपण आतलाच म्हटलो ही, सी, इट, दे हे आपण सगळे सब्जेक्ट आहेत, कुठे यूज करायचे. तर इंदिरा गांधी ही एक स्त्री आहे, तर स्त्रीबद्दल ती म्हणजे इंदिरा गांधी, त्याचं नाव रिप्लेस करायचं प्रॉब्लेम नाही, त्याच्या जागेवर शी टाकायचं आहे फ्रेंड्स. म्हणजे सी वॉज नोन ॲज आयरन लेडी, म्हणजे सी म्हणजे कोण, ती कोण, इंदिरा गांधी. त्याच्यानंतर द हॉर्स विच ऑन द रेस. आता द हॉर्स विच ऑन द रेस म्हणजे आता इथं इट येईल की दी येईल काय येईल फ्रेंड्स, तर तिथं इट येईल. त्याच्यानंतर द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. आता लहान बाळ रडतो बघा त्याच्या आईसाठी, तर तिथे लहान बाळ मी तुम्हाला आत्ताच म्हटलो, चाइल्ड आला आणि एकवचनी, तर त्याचं इट्स येईल. आणि इथं चिल्ड्रन आला असतं तर आपण देव यूज केला असतं फ्रेंड. तर त्याच्यानंतर निर्जीव वस्तू, प्राणी, लहान मुलं यांसाठी आपण इटचा वापर करतो. तर देचा कुठे वापर करतो पाहू आपण. देचा वापर अनेक वचनासाठी आणि सजीव तसेच सगळ्या निर्जीव गोष्टींसाठी आपण देचा वापर केला जातो फ्रेंड्स. ते प्लुरल म्हणजे अनेक वचनासाठी. तर चिल्ड्रन शुड बी टफ म्हणजे आता ते चिल्ड्रन्स आला की नाही, इथं आधी आपण चाइल्डसाठी काय वापरलं होतं फ्रेंड्स, इट्स, पण आता चिल्ड्रन बोलले तर अनेक वचन आलं ना, त्याच्यामुळे आपण तिथे दे यूज केला. त्याच्यानंतर द पीपल डोंट कास्ट देअर ओट्स. बघा आता द पीपल हा फ्रेंड्स अनेक वचन, अनेक लोक मिळून आले ना त्याच्यामुळे आपण तिथे देचा यूज केला. त्याच्यानंतर ह्युमॅनिटी कॅनॉट बी टफ. आता ह्युमॅनिटी हा शब्द तुम्हाला असं वाटेल फ्रेंड्स की तो
सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, पण आपण इटच्या आधीच आपल्याला सगळे हे फॉर्म्युला आणि रूल इंग्लिश बोलले तर फ्रेंड्स आपल्याला सगळं रूल पाठ पाहिजेत बघा, रूलवरच इंग्लिश चालते. तर अनेक वचन व्यक्ती वस्तू किंवा संकल्पनासाठी देचा वापर केला जातो फ्रेंड्स. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त आता काय असतं फ्रेंड्स की एका वाक्यातच एकापेक्षा जास्त सब्जेक्ट येतात बरं का, कर्ता वगैरे. तर आपण ते वाक्य कसं हँडल करायला पाहिजे, तर जेव्हा वाक्यात एकापेक्षा आणि जास्त कर्ते असतात तेव्हा त्यांना विशिष्ट असा क्रम असतो फ्रेंड्स. त्यांना काही क्रमानुसार आपण आता जे सब्जेक्ट बघितले 8 त्याच्यापैकी 5 काय होते फ्रेंड्स सिंग्युलर आणि 3 प्लुरल. मग त्या सब्जेक्टमधूनच आपल्याला काय करायचे इथे निवडायचे. म्हणजे कसं बघा, आता जर वाक्य नकारात्मक असला वाक्य जर नकारात्मक असला म्हणजे तो चोरी करतो, तो चोर आहे, तो अपराधी माणूस आहे, तो माझा दुश्मन आहे वगैरे असं, मी फेल झालो असे जर वाक्य आले, आय एम फेड, दिस इज अ डॉंकी वगैरे म्हणजे असे वाक्य आलं फ्रेंड्स, त्यावेळेस मग नकारात्मक वेळ आली तर आपल्याला काय करायचं फ्रेंड्स, हे जे आपण आधी हे पाहिलं होते सब्जेक्ट ते कसं फ्रेंड्स 1 2 3 किंवा 1 2 किंवा 1 3 ही रूल आहे. ह्या रूलनुसारच आपल्याला यूज करायचे ते. आता 1 2 3 म्हणजे तिथं काय होता, 1 मध्ये आय होते बघा पहिल्या फर्स्ट पर्सनमध्ये, त्याच्यानंतर सेकंड पर्सनमध्ये यू आणि थर्ड पर्सनमध्ये तिथे ही होता बघा. त्याच्यानंतर वाक्य जर सकारात्मक असला म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह असला म्हणजे आम्ही एक्झामची प्रिपरेशन करतो आणि आम्हाला त्याच्यात लवकरच सक्सेस भेटला, नाहीतर आम्ही जिंकलो. तर असं जर वाक्य जर फ्रेंड्स पॉझिटिव्ह असला तर त्या वाक्यासाठी आपण कोणता रूल यूज करतो, तर 2 3 1 म्हणजे यू 2 नंबरचा सेकंड नंबरचा पर्सन, त्याच्यानंतर ही 3 नंबरचा आणि 1 जे फर्स्ट पर्सन आहे त्याला आपण शेवटला ठेवतो फ्रेंड्स, किंवा 2 1 किंवा 3 1. तर हे तुम्हाला फॉर्म्युला आणि रूल लक्षात ठेवायचे फ्रेंड्स. ह्याच्याशिवाय तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तुम्हाला काहीच कळणार आहे फ्रेंड्स आणि तुम्ही इथं कन्फ्यूज होताल बघा. तर योग्य उदाहरणे पाहू आपण. यू ही अँड आय हॅव बीन सक्सेसफुल. आता हे पॉझिटिव्ह वाक्य आहे ना, तर पॉझिटिव्ह वाक्य तर इथं आपलं वर रूल काय म्हणतं आहे, पॉझिटिव्ह वाक्य जर असला सकारात्मक वाक्य तर 2 3 1, तर तिथं वाक्य कसं येईल, आपण इथं बघा चुकीचे लगेच उदाहरण दिलेले इकडं आणि इकडं बरोबर. आता इथं चुकीचं उदाहरण काय होतं फ्रेंड्स, आय यू अँड ही हॅव बीन सक्सेसफुल. आता आपण आधीच काय म्हटलं होतं, जर वाक्य जर सक्सेसफुल म्हणजे सकारात्मक वाक्य असला तर आपल्याला काय करायचं, फर्स्ट पर्सन शेवटला घ्यायचं आहे. मग इथं काय आहे फ्रेंड्स, सर्वप्रथम 2 3 आणि 1. आता 2 नंबरचा कोणता हे होता फ्रेंड्स पर्सन, तर यू, त्याच्यानंतर 3 नंबर ही आणि 1 नंबरला इट, 1 नंबरला आहे. तुम्ही इथं पाहू शकता, हे बघा 1 नंबरला यू, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर आय. त्याच्यानंतर फ्रेंड्स सेकंड नंबरचं वाक्य बघा काय आहे, आय अँड ही आर ब्रदर्स. आता तो आणि मी भाऊ आहेत, बरोबर आहे, पण काय फ्रेंड्स मी आणि ते भाऊ आहेत, पण इथं काय वाक्य सकारात्मक आहे ना. मग आपल्याला काय करायचं आहे, आधी सेकंड नंबरचा पर्सन घ्यायचे, त्याच्यानंतर थर्ड नंबर, त्याच्यानंतर फर्स्ट नंबर. तर आपण आधी इथे ही घेतला बघा, ही सेकंड नंबरचा पर्सन आहे, त्याच्यानंतर आय शेवटला घेतला ना आपण. मग ही अँड आय आर ब्रदर्स, हा वाक्य बरोबर आहे, हा वाक्य चुकलेलं आहे बघा. त्याच्यानंतर आशिम, आय एम आशिम अटेंड द लेक्चर. आता आय आणि आशिम म्हणजे मी आणि आशिम दोन्ही आम्ही काय केलं, लेक्चर अटेंड, क्लास आम्ही सरांचा क्लास आम्ही जॉईन केला. अरे बरोबर आहे, पण वाक्य पॉझिटिव्ह आहे ना. मग पॉझिटिव्ह वाक्यासाठी कसे फ्रेंड्स, आधी कोणता फर्स्ट पर्सन 2 3 1 हा रूल आपण अप्लाय करायला पाहिजे. मग आसिम अँड आय अटेंड द लेक्चर. तर फ्रेंड्स आपण कर्ता क्रियापद यांचे एकरूपतेचे काही मुद्दे पाहू. म्हणजे आपल्याला इंग्लिशचे कोणते पण सेंटेन्स बनवायला ह्या जर रूलनुसार तुम्ही गेलं तर तुम्हाला कोणते पण इंग्लिशचे सेंटेन्स फ्रेंड्स असे रॉंग होणार नाही. तुम्हाला असे सिंपल आणि सोप्या भाषेत इंग्लिश समजेल फ्रेंड्स. तर काही मूलभूत नियम आहेत बघा, ते समजून घ्या. आधी कर्ता, त्याच्यानंतर क्रियापद आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्यांची जर ॲग्रीमेंट नीट झाली ना फ्रेंड्स तर वाक्य एकदम सुसंगत आणि छान वाक्य बनतो, म्हणजे त्याला काही अर्थ प्राप्त होते बघा. त्याच्यानंतर सर्वनामांचे प्रकार ओळखा. तर सर्वनामांचे प्रकार तुम्हाला फ्रेंड्स आताच म्हटलो मी. प्रथम पुरुषमध्ये कोणकोणते येतात, आय आणि वी. आय काय फ्रेंड्स सिंग्युलर, वी हे प्लुरल आहे. त्याच्यानंतर द्वितीय पुरुषमध्ये यू हा सिंग्युलर पण येतो आणि प्लुरल पण येतो. त्याच्यानंतर तृतीय पुरुषमध्ये ही, सी, इट, दे. आता ही, सी, इट हे तिन्ही पण सिंग्युलर आहेत आणि दे हा प्लुरल आहे फ्रेंड्स. त्याच्यानंतर इट आणि दे आपण योग्यरित्या वापर, तुम्हाला आता सांगलो मी इट कशाबद्दल केला पाहिजे, आपण फक्त निर्जीव गोष्टीसाठी वापरायला पाहिजे. आणि दे आपण अनेक वचन प्लस सजीव प्लस निर्जीव गोष्टींसाठी वापरतो फ्रेंड्स. त्याच्यानंतर एकवचनी नामासाठी ई आणि अनेकवचनी नामासाठी दे आपण वापरला शकतो फ्रेंड्स. त्याच्यानंतर एकाधिक कर्त्याचे क्रम लक्षात ठेवा. आता आपण कर्ता एका वाक्यात किती पण सब्जेक्ट घेऊ शकतो ना, तर त्याच्यासाठी आपण सकारात्मक जर वाक्य असेल तर त्याच्यासाठी 2 3 1 हा रूल आहे. आणि त्याच्यानंतर वाक्य जर नकारात्मक असलं फ्रेंड्स तर 1 2 3 हा रूल आहे. तर फ्रेंड्स हा छोटा सेशन तुम्हाला कसा वाटला आणि तुमचं मी अशी अपेक्षा करतो की सब्जेक्ट हा जो चॅप्टर आहे तुम्हाला कंप्लीट फ्रेंड्स एकदम समजण्यात आला असेल.
तर कमेंट करून सांगा तुम्हाला लेक्चर कसा वाटला.